रामकृष्णारी मंडळी. तर सर्वच जण पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरीला जायची ओढ आहे. संतांची मांदी याळी, तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी आनंदे म्हणत हसत खेळत नाचत पंढरीच्या दिशेने निघाली. माझे ज्ञानोबा राय, तुकोबा राय, निवृत्तीनाथ दादा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, मुक्ताई आणि अशी बरीच संत मंडळी आनंदाने पंढरीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहेत. मजल दर मजल करत प्रत्येक जण त्या विठुरायाला भेटण्याच्या ओढीने चालत चालत पुढे जात आहे. मुक्काम दर मुक्काम करत ह्या दिंड्या गळ्यात टाळ, हातात विणा, कोणी पताका तर कोणी काय असं घेऊन अगदी आनंदाने वाटचाल करत आहे. आज ही भागवत धर्माची पताका, हा वारकरी संप्रदाय जगप्रसिद्ध झालेला आहे, जगभर पोहोचलेला आहे. पण या वारकरी संप्रदायाला ही दिशा दाखवली कुणी? या भागवत धर्माची ही सुरुवात केली कुणी? हा पाया रचला कुणी? हो, बहिणाबाईंचा अभंग ऐकून आम्हाला इतकं माहिती आहे की ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेश्वरांना ही शक्ती आली कुठून? ज्ञानोबांनी जो भागवत धर्माचा पाया रचला, त्या पायाला भक्कम करण्याचं काम केलंय कुणी? चला तर मग सांगते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई असं आम्ही आनंदाने म्हणतो. यातले जे आमचे निवृत्तीनाथ दादा आहेत ना, ज्यांना विश्वगुरू म्हणून संबोधलं जातं, त्या निवृत्तीनाथ दादांनी आम्हाला ज्ञानाचा, भक्तीचा, साधनेचा हा साधा सोपा सरळ मार्ग सांगितलाय. पण आजही माझे निवृत्तीनाथ दादा या सर्व प्रसिद्धीपासून, या सगळ्यांपासून दूर आहेत. अनेकांना निवृत्तीनाथ दादा हे केवळ ज्ञानेश्वरांचे गुरु किंवा थोरले बंधू इतकेच परिचित आहेत. पण त्यांची समाधी आहे कुठे? त्यांनी केलेली ग्रंथरचना कुठली? त्यांचे अभंग कुठले? त्यांनी काय बरं कार्य केलं? या गोष्टी माहीत नाहीत. माझे निवृत्तीनाथ दादा या सर्व लोकप्रियतेपासून, या सर्व प्रतिष्ठेपासून, या सर्व झगमगाटापासून आजही ब्रह्मगिरीच्या कुशीत अगदी शांत विसावले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला त्यांच्यावर मायेची छत्रछाया धरतात. त्यांना ज्ञानाचा, भक्तीचा, योग साधनेचा मार्ग दाखवतात आणि आत्मिक उन्नतीसाठी त्यांना साधनेचं बळ देतात. अशा या निवृत्तीनाथ दादांचा आज समाधी सोहळा. आज ज्येष्ठ वद्य द्वादशी. याच दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादांनी त्र्यंबकेश्वर ठिकाणी समाधी घेतली. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. आज आम्हाला ज्ञानेश्वर माऊली हे जगाची माऊली म्हणून परिचित आहेत. घराघरात पोहोचले आहेत. तुकोबरायांचे अभंग अनेकांचे मुखोद्गत आहेत. एकनाथांची भारुडं, गवळणी, भागवत, अभंग, नामदेवरायांचे अभंग आमचे पाठ आहेत, जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र निवृत्तीनाथ दादांचा अभंग क्वचितच कोणाला तरी माहीत असेल, क्वचितच कुणाच्या तरी पाठातला असेल. निवृत्तीनाथ दादा आम्हाला माहीत होतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामधून, नामदेवरायांच्या अभंगांमधून. असेही आमचे निवृत्तीनाथ दादा. निवृत्तीनाथ दादांचा जन्म हा 1273 किंवा 1268 असं सांगितला जातो. वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी सोबत आपली ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपानदेव ही 3 भावंड असे सर्व मिळून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना अचानक कानावर वाघाची डरकाळी येते. एकच धावपळ उडते आणि या धावपळीत आमचे निवृत्तीनाथ दादा चुकून एका गुहेत जातात. तिथेच त्यांना गहिनीनाथ
ही नाथ संप्रदायाची दीक्षा देतात. आणि सुरू होतो एक भक्तीचा, अध्यात्माचा अलौकिक प्रवास. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर निवृत्तीनाथ दादा हे थोरले म्हणून आपल्या ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपान देवांचे आई वडील होतात, माऊली होतात, गुरु होतात. संस्कृतमध्ये असणारं हे अध्यात्म, संस्कृतमध्ये असणारी ही भगवद्गीता जनसामान्यांना कळावी, ही कळमळ, ही कळवळ निवृत्तीनाथ दादांच्या अंतःकरणात. आणि म्हणूनच ते ज्ञानेश्वरांना आदेश करतात की संस्कृतात असणारी ही भगवद्गीता तू जनसामान्यांना कळेल अशा भाषेत सांग. हे ज्ञान, हा भक्तीचा मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचव. आणि मग तेव्हा जन्म होतो ज्ञानेश्वरीचा. निवृत्तीनाथ दादांचे फक्त 300-400 अभंग. रसदृष्टीने पाहायला गेलात तर तुम्हाला ते थोडेसे नीरस वाटते. पण हो, निवृत्तीनाथ दादांचे हे अभंग साधना, भक्ती, वैराग्य, ज्ञान यांचा ओतप्रोत भरलेला अथांग सागर आहेत. निवृत्तीनाथ दादांच्या अभंगातून तुम्हाला नाथ संप्रदायाचं योग ज्ञान मिळेल आणि भक्ती संप्रदायाच्या ज्ञानमार्गाची दिशा दिसेल. निवृत्तीनाथ दादा जितकी योग साधनेची महती सांगतात त्याच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त ते आम्हाला नामस्मरणाचं महत्त्व सांगतात. ते आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवून देतात. हे सांगताना ते असंही सांगतात की ज्ञानाची या गोष्टी भाव नाही पोटी कैसा कळे. ज्ञानाच्या गोष्टी करताय पण जर अंतःकरणात भावच नसेल तर काय उपयोग. एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ना, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवा तयाजवळी. आम्हाला भक्ती आणि प्रेमाशिवाय असलेलं ज्ञान नकोय. आम्हाला भक्ती आणि प्रेमाची आवड आहे. हेच माझ्या निवृत्तीनाथ दादांनी 12व्या शतकात सांगून ठेवले. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथ दादांचे गुरु. अशा प्रकारे निवृत्तीनाथ दादांनी आपल्या 3ही भावंडांचा सांभाळ केला आणि त्यांना गुरुच्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि या महाराष्ट्राला, या जगाला भक्तीचा मार्ग दाखवून दिला. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, ज्याने लहान वयात आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करताना बघितलं असेल, ज्यांनी समाजाचे टोमणे, बोचरे शब्द झेलले असतील. इतकंच नाही तर थोरले असून ज्यांनी आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या 3ही भावंडांना समाधी घेताना पाहिलं असेल, त्यांना आपल्या हाताने धरून समाधीस्थळी नेऊन बसवलं असेल. किती ते अंतःकरणातील दुःख. निवृत्तीनाथ दादांनी आयुष्यभर दुःख सहन केलं पण त्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. खरंच निवृत्तीनाथ दादांसारखे गुरु आमच्या पाठीशी असताना आम्हा साधकांना कशाचीही भीती नाही. अशा प्रकारे आपल्या 3ही भावंडांना समाधी दिल्यानंतर निवृत्तीनाथ दादा मात्र आपल्या श्री गुरुच्या ठिकाणी येऊन म्हणजेच त्र्यंबकेश्वर नगरीत येऊन ब्रह्मगिरीच्या कुशीत ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी घेतात. आजही निवृत्तीनाथ दादांचा हा समाधी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भरल्या अंतःकरणाने साजरा केला जातो. निवृत्तीनाथ दादांनी जगाला शांतीचा मार्ग दिला, ज्ञानाचा मार्ग दिला, भक्तीचा मार्ग दिला आणि एका वैराग्याप्रमाणे या सर्व जगतापासून, या सर्व लौकिकापासून दूरच राहिले. म्हणूनच की काय, आजही अनेकांना निवृत्तीनाथांबद्दल फारशी माहिती नाहीये. म्हणूनच हा माझा छोटासा प्रयत्न. निवृत्तीनाथ दादांच्या चरणी हा माझा साष्टांग दंडवत. तर जगाला माऊली देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या माझ्या निवृत्तीनाथ दादांचा आजचा हा समाधी सोहळा. या समाधी सोहळ्याच्या सर्व वारकरी भक्तांना, तुम्हा आम्हासारख्या सर्व साधकांना
खूप खूप शुभेच्छा. नामदेवराय आपल्या समाधीच्या अभंगांमध्ये निवृत्तीनाथांच्या समाधीचे अतिशय सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त, चिन्मय ते ज्योत उजळली, पुंडलिके मिठी निवृत्तीचा गळा, अवघियांच्या डोळा आसुळे येते, विठोबाचे हृदय आलेसे भरून, झाकी येले नयन निवृत्तीराजे, पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर, केला नमस्कार वैष्णवांनी, राही रखुमाबाई बैसल्या गहिवरत, राही रखुमाबाई बैसल्या गहिवरत, आणिक संत महंत ओसंडती, नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा, घाला आता शिळा समाधीशी. रामकृष्ण हरी.